नमस्कार, स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक अभिजित जवळकोटे। सर, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे। आमचा चॅनल सबस्क्राइब करा। स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। मंद्रुपमध्ये 42वे शैक्षणिक प्रबोधन शिबिर उत्साहात। स्वदेशी कमळे गुरुजी स्थापित सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या वतीने मंद्रुप येथील शिक्षण संकुलात शिक्षकांसाठी शैक्षणिक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष PL कोळी होते। प्रारंभी संस्थेचे सचिव प्राचार्य MD कमळे यांनी प्रास्ताविक करीत शैक्षणिक प्रबोधन शिबिराचे महत्त्व विशद केले। अध्यक्ष PL कोळी यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा सादर केला। माजी अध्यक्ष डॉ. नरेश पद्नोरे यांनी शिक्षणातून देशाची उभारणी या विषयावर प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले। शिबिराचे यंदाचे 42वे वर्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शिबिरात विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी बदलती शिक्षण व्यवस्था, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार, तर कुर्डुवाडी येथील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. जयंत करंदीकर यांनी व्यसनमुक्ती व आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले। यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। तसेच राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या निर्मलाताई कमळे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला आदर्श शिक्षिका पुरस्कार स्मिता कांगोणे नु.म.वी. प्रशाला पुणे यांना प्रदान करण्यात आला। कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली। त्यात डॉ. CG हविनाळे, MD कमळे, संदेश कोळी, सुबोध कोळी, नागेश बिराजदार, हर्षवर्धन कमळे, अमर कमळे, माजी जिप सदस्या कमलताई कमळे, प्राचार्य MM जगताप, VK पाटील, SL कोळी, SS हविनाळे, AB लिगाडे, RA दशवंत, PM कमळे, AS मलकारी, जवाहर मोरे, संतोष कदम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली। स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मी संपादक अभिजित जवळकोटे। ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा।